चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलाच्या एका बाजूला थोडी वस्ती होती आणि दुसऱ्या बाजूला पण थोडी वस्ती होती. ते जंगल दाट असल्यामुळे त्याच्यामध्ये पशु पक्षी आणि प्राणी सुद्धा राहायचे. वस्तीवरचे लोक त्या प्राण्यांना खूप घाबरायचे, तिकडे जायचे नाही. एक दिवस एक म्हातारीला आपल्या मुलीची खूप आठवण आली, पण तिच्या मुलीचे घर जंगलच्या त्या बाजूला होते. मग ती दुसऱ्या दिवशी पण तिला खूप आठवण यायला लागली. मग तिने ठरवलं की आपण आपल्या लेकीकडे जायचे. मग ती तिच्या लेकीकडे जायला निघाली. जाता तिला भेटला एक वाघ. तो म्हणाला, ए म्हातारे, मी तुला खाऊन टाकीन. मग ती म्हातारी म्हणाली, बरं बाबा, मला खाऊन टाक, पण आता तुला काय मिळणार? नुसती हाडं. मी लेकीकडे जाईल, 4 दिवस राहील, तूप रोटी खाईल, जाडजूड होईल, मग तू मला खा. वाघाला वाटलं ही म्हातारी खरंच, ही म्हातारी जाडजूड होईल, मग आपण हिला खाऊ. मग तो म्हणाला, ठीक आहे, फक्त 4 दिवसानंतर बरं का. मग ती चालत गेली. मग तिला भेटला एक लांडगा. तो मनात म्हणाला, मी फक्त ओरडलं तरी म्हातारी घाबरून मरून जाईल. तो ओरडला, पण त्या म्हातारीला काही सुद्धा झालं नाही. मग तो म्हणाला, लांडगा, मी तुला खाऊन टाकीन. मग ती म्हातारीने वाघाला जसं सांगितलं होतं तसंच त्या लांडग्याला सांगितलं. म्हणाली, बाबा, आता तुला खायला नुसते हाडं मिळणार. मी माझ्या लेकीकडे जाईल, 2 दिवस राहील, तूप रोटी खाईल, जाडजूड होईल, मग तू मला खा. तो म्हणाला, ठीक आहे, पण 4 दिवसानंतरच बरं का. मग ती म्हातारी गेली तळ पार करून आपल्या लेकीकडे आली. 4 दिवस राहिली, सुखानं जेवण केलं, झोपली. असंच तिचे 4 दिवस निघून गेले. मग तिने तिच्या मुलीला सांगितले, बाई, आता मी जाते, 4 दिवस राहिले जगले, आता मी जाते. मग ती म्हातारी परत म्हणाली, मी परत भेट होईल, नाही तर नाही होणार. मग त्याची लेक म्हणाली, का गं आई, असं का बरं बोलतेस? मग त्या म्हातारीने पूर्ण हकीकत तिच्या लेकीला सांगितली. मग ती म्हणाली, एवढंच होय? मग तिने तिच्या शेतातून एक मोठा भोपळा आणला. तो उखडला, त्याच्यामधलं काढून टाकलं आणि त्याच्यामध्ये म्हातारीला बसवलं आणि ती म्हातारी चालत गेली. मग तिला परत लांडगा भेटला. तो लांडगा म्हणाला, ए भोपळ्या, तू एका म्हातारीला पाहिलंस का रे? तो म्हणाला, नाही, मी नाही पाहिली म्हातारी. चल रे भोपळ्या टुनुक. मग परत पुढे गेली. मग तिला भेटला वाघ. तिच्या मागून लांडगा सुद्धा आला. तो वाघ म्हणाला, त्या वाघाने तिला ओळखलं. मग तिने तिचा भोका काढला आणि तो वाघ म्हणाला, मी तुला खातो थांब. मग ती म्हातारी म्हणाली, आता माझं डोकं कोण खाणार आणि पाय कोण खाणार? मग तो वाघ म्हणाला, नाही, मीच तुझं डोकं खाणार. मग तो लांडगा म्हणाला, नाही, मीच तुझं डोकं खाणार. मग त्या दोघांमध्ये वाद होऊ लागले. मग ते दोघं भांडू लागले, एकमेकाला मारू लागले. मग तेवढ्यात ती म्हातारी गेली तिच्या घरी. झाली माझी गोष्ट.